आमच्यासारख्या अनेकांनी सहन केलं. त्यानंतर बघा की अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं. 100 कोटीचं प्रकरण 1 कोटीसुद्धा हिशोबात दाखवता आले नाही. माझं तर 1400 कोटी, मी 1400 कोटी शोधतोय अजून, मला हवे आहेत. 1400 कोटी का घोटाळा? अरे मला द्या ना, मला गरज आहे, माझ्या पक्षाला गरज आहे. निवडणुका लढायच्या आहेत आम्हाला. आणि ते 14 रुपये पण जमा करू शकले नाहीत माझ्या नावावर. 14 रुपये. माझा संबंधच नाही. हे कोर्टाने, बरं कोर्ट कोणतं? तर ईडीचंच कोर्ट आहे. ईडीच्या कोर्टाने, PMLA कोर्टाने ईडीलाच आरोपी केलं माझ्या प्रकरणात. ही पहिली केस आहे या देशातली. त्यानंतर ईडीचा नक्षा खाली उतरला. पण संजयजी, म्हणजे तुम्ही जर थोडं बोलणं कमी ठेवलं असतं तर हे टळलं असतं असं वाटतं? आम्हाला असं वाटत नाही. काय बोलण्याचं काय, बोलणार बंदी आहे का आमच्या? त्याच्यामुळे झालं ना ते. तुम्ही ना. खूप बोलता, तुमच्याबद्दल सतत टीका जी होती, आक्षेप जो घेतला जातो, तुम्ही खूप बोलता. कुठे बोलतो मी? सकाळी फक्त एकदा 10 मिनिटं बोलतो. आपण ते असं ते सुद्धा तुमचे लोक कॅमेरा घेऊन येतात आणि मला गाडीसमोर धरणं धरतात म्हणून मी बोलतो. मला हौस नाही. तुम्ही नाही म्हणू शकता ना, मी नाही बोलणार. मी हा खूप प्रयत्न करतो. ते बाकीचे राजकारणी हात वगैरे जोडतात, तसे करू शकता ना तुम्ही. नाही बघा, असं नाही करणार. माझ्या पक्षाची भूमिका जर तुमच्या माध्यमातून राज्यापर्यंत जात असेल आणि ती संधी मला मिळत असेल तर मी कशा करता ती संधी सोडू नये. नाही, पण माझ्या पक्षाला एक स्पेस मिळते आहे मीडियामध्ये, शिवसेनेला, तर ती मी घेतली पाहिजे माझ्या पद्धतीनं आम्ही. आणि हात कोण जोडतात? ज्यांच्याकडे प्रश्नांना उत्तरं नाहीत ते हात जोडतात. माझ्याकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत, त्याच्यामुळे मी हात जोडणार नाही. पण असं आहे की त्यामुळं जे काही घडतं, जे काही वाईट घडतं, त्या सगळ्याला तुमचं बोलणं जबाबदार आहे असं मला एखादं उदाहरण दाखवून द्या. अरे शिवसेना जी अख्खी फुटून तिकडे गेली तर त्या सगळ्यांचं तर पहिलं लक्ष तुम्हीच होता. नाही, मी असणारच लक्ष. निष्ठावंत आहे ना मी. एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला सांगत होता माझ्याबरोबर चल म्हणून. मी म्हटलं तू पण जाऊ नकोस, तुम्ही कशा करता जाताय? अयोध्येला आम्ही एकत्र होतो. अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा. त्यानंतर ते गेले. तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते. पण म्हणजे तुम्हाला माहिती होतं ते जाणार आहेत ते? पण मग तरी मला ते आहे की मग त्यातनं प्रश्न येतो की मग पक्ष गाफील का राहिला? नाही, पक्ष कशाला? त्यांना जायचं, ते घाबरूनच गेले ना. मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही. मी पुस्तकात लिहिलंय बहुतेक ते. हे माझं तुरुंगात जायचं वय नाही. आता मला नातवंड झाली. मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून की आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिलं आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा केल्यासारखं होईल. आणि तुम्ही सुद्धा धीर धरा, शांत राहा आणि घाबरू नका. आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्याकडे पक्ष फुटला का? हे डरपोक लोक आहेत म्हणून गेले. आणि डरपोक माणूस कायम शूर माणसावरती हल्ला करत असतो शब्दानं. तुम्ही जर सगळे थांबला असतात, आता काय आहे? आता कोणाला राजकीय माणसाला हात लावायची ईडीला भीती वाटते. याचं कारण आता राजकीय स्थिती बदललेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेत विरोधी पक्ष नेता आलाय, तो आवाज उठवतो. माणसामध्ये संयम नसेल आणि माणूस मोहात वाहत गेला. हे सत्तेच्या मोहात वाहत गेले आणि घाबरले सुद्धा. पण राजकारण हे कायम चंचल आहे. लोकशाहीत बहुमत ही चंचल गोष्ट आहे. ती कधी एका जागी स्थिर नसते. यांना कळत नाही.